देव या सभेत आपलं स्वागत आहे। देव ही सभा स्वतः यमराजाने आयोजित केली आणि नेहमीप्रमाणे त्यांनीच यायला उशीर केला। आणि हो, या सभेला रंग भरण्यासाठी आपण या रंगेचं नृत्य गायन ठेवलं आहे। तरी मला असं वाटतं विलंब का, आपण या रंगेचं नृत्य गाणं आता चालू करूया। श्रीहरी शून्यातून सृष्टी निर्माण करण्याचं कार्य भोलेनाथ आहे। परंतु आता इथे आनंदाचा या शुभ कार्याला आपण सुरुवात करा। आपलं म्हणणं बरोबर आहे। आपण रम्याच्या नाच गाण्याला सुरुवात करूया। उघडले विश्वाचे द्वार, उघडले विश्वाचे द्वार, विधात्याने घेऊन या अवतार, विधात्याने घेऊन या अवतार। आपण सभास्थळी शांत का बरं दिसत आहात? तुम्हाला तर ठाऊकच आहे, ही सभा स्वतः यमराजाने आयोजित केली होती आणि नेहमीप्रमाणे त्यांनीच यायला उशीर केला। आणि हो, या सभेला रंग भरण्यासाठी आपण रंगेचं नृत्य गायन केलं आहे। नारायण विलंब का, आपण या रंगेचं नृत्य गाणं करूया। नारायण नारायण श्रीहरी सभास्थळी इंद्राचे वादळ असताना आपण कुणाची बरं वाट पाहणार? आपण रंगेचा नाच गाण्यास सुरुवात करावी।
सांगितल्याप्रमाणे आपण त्या सभेचा चांगलाच निर्णय केला. परंतु नारदा, मी या सभेमध्ये उपस्थित असताना रंभेच्या नावाला चला सारे देवा हीच वाट पाहत आहे. रंभेच्या नाचाला सुरुवात करावी. नारायण तुम्ही म्हणता म्हणून त्या रंभेच्या नाचाला सुरुवात करा. आज सभास्थळी रंभेचा नाच गाणं म्हणजे आपलं भाग्य सरदार झाले. रंभे आपल्या नाचाला सुरुवात करावी. देवांची सभा भरली आमच्या दरबारी. देवांची सभा भरली आमच्या दरबारी. नाचते ही रंगा आज सभा रंगणी. दाई तिच्या गेल्या उजळणी. दाई तिच्या गेल्या उजळणी. नयन पाकळ्या धीर धीर करती. नयन पाकळ्या धीर धीर करती. नयन पाकळ्या धीर धीर करती. कोमळ ही गाया हास्य नवी तारकवाणी. कोमळ ही गाया हास्य नवी तारकवाणी. स्वर्गाची ही परी नाचे धुंद होडी. गेल्या उजळणी. देवांची सभा भरली आमच्या दरबारी. देवांची सभा भरली आमच्या दरबारी. नाचते ही रंबा हात सभा रंगणी. दाईच्या गेल्या उजळणी. दाईच्या गेल्या उजळणी. मी कोण आणि इथे कशासाठी आलो आहे? माझा धर्म कोणापासून झाला आहे? आणि
या सभेमध्ये रंगे त्याचे नाच गाणं चालू असताना माझं तेज जमिनीवर पडलं आणि तुझी उत्पन्न झाली. माझी उत्पत्ती झाले पण माझ्या घराला आहे. अरे राक्षसा, तुझा करणं नाश आहे. जा तू असाच जा आणि सारा ब्रह्मांड तुझा राज्यात स्थापित कर. म्हणजे माझी उत्पत्ती यासाठी केली आहे. आणि पिताजी आपण सांगितल्याप्रमाणे हा तुमचा पुत्र सारा ब्रह्मांडाचा धर्मपत्र नाही. असाच आणि यशस्वी हो. आणि माझ्या दैवाच्या साऱ्या देवाला उपार्जन करतो. अरे पिताजीने तर वर मिळवलं आहे, परंतु त्या वराची प्रचिती घे म्हणजे काम झालं. नारायण नारदा प्रचिती म्हणजे काय आहे? अरे अंगासुरा, रंभेचं नाच गाणं चालू असताना तेथे अचानक तुझी उत्पत्ती झाली आणि सारे देव सैन्यामध्ये बंधावले आणि आपापल्या नगरीत जाऊन बसले आहेत बघ. त्यांचा पाठलाग कर आणि त्यांचं राज्य काबीज कर. नारायण नारदा आपण योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल आणि माझ्या दैवाच्या साऱ्या देवांना भयभीतर करतो. ठीक आहे मित्रा, येतो मी. नारदा मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, त्या देवांना जर सावध तर तुझी गाठ असे जर मला करायचे असते तर मी तुला सूचित केले नसते. नारायण आपल्या कामाला लाव. ठीक आहे. येतो मी. झाला आनंद झाला, झाला माझ्या मनाला. झाला आनंद झाला, झाला माझ्या मनाला. पांडुरंगा दर्शन दे. साऱ्या देवांना भयभीतर करतो.
देव इंद्राच्या दरबारी आली नारदाची स्वारी. देव इंद्राच्या दरबारी आली नारदाची स्वारी. गोड नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी. मी गातो मधुर स्वरानी गाणी. इंद्र हो, तुम्ही शांत आणि घाबरलेले का बरं दिसत आहात? होय नारदा, त्या या दरबारामध्ये अचानक निर्माण झालेला राक्षस त्याचा पुढे काय झालं काहीच कळत नाही. नारायण नारायण. अंगासूर नावाचा राक्षस आता आपल्या अमरावती येत आहे. म्हटलं सावध राहा. नाही नारदा, आपण आगाऊ सूचना दिल्याबद्दल मी आपला ऋणी आहे. ठीक आहे इंद्र देवा, सांभाळा म्हटलं तुमच्या अमरावती. पाच घरी जातो भिक्षा गोळा करीतो भुकेल्यांची ताणरी मागतो मागतो भुकेल्यांची हीच आहे इंद्राची अमरावती. ही काम करून घेतो म्हणजे पुढे माझा कोप होईल. तुझे माझ्या गाडीत आहे. अरे अंदाज अरे असा
सृष्टीमध्ये काय आहे? त्याचा अभ्यास आहे. त्याच्यावर थोडा वेळ वाट पाहा. नारायण सांगना मारुती केव्हा भेटेल रघुपती 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 या नारदीला म्हणा, आज अचानक कसं काय निर्णय केलं? नारायण नारायण कुशल म्हणतात त्याला. नारायण नारायण पिताजी, साऱ्या सृष्टीमध्ये कुशल मंगल तर आहे, परंतु सर यावं वाटलं आपल्या भेटीला नारायण नारायण. आपलं काहीतरी म्हणणं असणार म्हणूनच आपण आला आहात. नारायण नारायण पिताजी, आज तुमचा चेहरा ग्रासलेला आणि घाबरलेला का बरं दिसत आहे? ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये रमेचं नाव जरी झालं असताना तिथं एका राक्षसाची उत्पत्ती झाली आणि हा राक्षस कोण आहे या चिंतेत आहेत आहोत. नारायण नारायण पिताजी, तोच अग्नासूर नावाचा राक्षस आता आपल्या ब्रह्मपुरावर येत आहे. इंद्रदेवाचं राज्य लागू करून आता ब्रह्मपुरावर येत आहे. म्हटलं सावधान. नारायण नारायण. त्याची तू मुळीच चिंता करू नको. अरे या सृष्टीमध्ये ज्याची उत्पत्ती होते त्याचा अंत हा निश्चितच असतो. काय सांगायचं? सामाला म्हटलं आपल्या ब्रह्मपुरी ठीक आहे ना? येतो मी. जगी जात कोणी नाही, जगी जात कोणी नाही, त्याच देव आहे निराधार आभाळाचा. म्हणजे पुढील काम माझ्या
माझ्या स्वाधीन कर आणि इथून चालता हो. अरे आम्हाला तुला तुझ्या शक्तीची एवढी घमेल झाली असेल तर तुझा अंताचा झोळावाचे समज. अरे ब्रह्मदेवा, मला माझ्या शक्तीचा अमर्त्यावरती पूर्ण विश्वास आहे. आता कुणाचा अंत जावा नाही. ते विष्णूचे वैकुंठ ज्या वेळी या पृथ्वी तलावरती अनेक संकट आले त्या वेळी मला अवतार धारण करावा लागला. तोच मी भगवान विष्णू. परंतु हो, एक गोष्ट मात्र कायम मनाला सतावत आहे आणि ती म्हणजे त्या यमसभेला उन्मत्त झालेला तो राक्षस. त्या राक्षसाचं पुढे काय झालं असेल याची खबर ती लोक भ्रमण करणारे नारद मुनी यांच्याकडेच मिळेल. तरी थोडा वेळ त्यांची वाट पाहावी. नारायण नारायण तारकांची शोभा दाटली दिव्यांबरी शेजावरी शोभतो माझा देवती शेजावरी शोभतो माझा देवती
का तुम्ही आलात म्हणजे नक्कीच काहीतरी काम असणार. सर्वत्र कुशळ मंगल तर आहे ना? नारायण नारायण श्रीहरी सर्वत्र कुशल मंगल तर आहे. परंतु रंभेचं नाच गाणं चालू असताना तिथे अचानक अंगासूर नावाची उत्पत्ती झाली. तो राक्षस आता आपल्या वैकुंठावर येत आहे. याच्या राज्यात काबीज केला आहे. म्हटलं सामाला आपलं वैकुंठ. नारायण नारायण. एक लक्षात असू द्या, अंत म्हणजे आरंभ आणि आरंभ म्हणजे अंत. हा सृष्टीचा नियम आहे. आणि जो कोणी असो या सृष्टीच्या नियमाचे बाह्य गेला त्याचा विनाश अटळ आहे. नारायण नारायण श्रीहरी या सृष्टीचे आपण निर्माण करते आहात. इंद्रवर ब्रह्मा यांना सहाय्याची गरज आहे. म्हटलं त्यांना सहाय्य करा. नारायण नारायण. कुणी म्हणा तुम्ही निश्चिंत राहा. या विष्णूच्या हातामध्ये जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंत असे अनेक दैत्य त्या विष्णूने यमलोकी पाठवले आहेत. तेव्हा तुम्ही निश्चिंत राहा. हरी तुझी नामावळी जपतो बजतो मी सांज सकाळी. स्वामी झाले तर आम्हादेवांचं साम्राज्य. अरे आम्हादेवांचं साम्राज्य. विष्णुदेवा हे सारं साम्राज्य नष्ट होणारच आहे. अरे अन्नासुरा तुला गर्व झाला आहे. अरे अरे तुझा अंत आता जवळ आलाय. अरे स्वीकार
सारे देव कोठे लपून बसले आहेत त्यांचा पटला केलाच पाहिजे. धन्यवाद रसिक जन हो, धन्यवाद. समजत देव ते अंगणात सुद्धा मला परतावी करून सोडले त्याने माझं राज्य काढीच केलं. हो इंद्रदेव, आमची ब्रह्मपुरीकडे काढीच केली आहे. हो इंद्रदेवा, माझा वैकुंठ स्वाधीन करून सर्वत्र हाहाकार माजवला आहे. त्याच्यावरती तुम्हीच काहीतरी मार्ग सांगा. देव यावरती उपाय नारद स्वामी सांगते त्यांची दयावर वाट पाहिली. नारायण नारायण नमो अधिगणा हातोहं गजानना. नमो अधिगणा हातोहं गजानना. देवतार वंदिती गणरायाला. नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. त्या देवाची काय अवस्था झाली ते जाऊन पाहिले देव. तुम्ही घाबरले का बरं दिसत आहात? देव, तुम्ही असेच गणेश नगरीत जा, त्या गणेशाची आराधना करा, तो त्यातून मार्ग सांगेल. Thank you.
गणेशाच्या अंगावर काही झालेला दिसत नाही म्हणून म्हटलं श्री हरी आपण काहीतरी उपाय करावा. मी माझ्या त्या गणेशाला श्री हरी आपण जेवढे कृष्ण त्याचा काही झाले कधी दिसत नाही. नारायण नारायण आपल्याला काय माझ्याकडे असलेला 21 बुवा मी या गणेशाच्या हस्तावरती ठेवतो आणि पाहतो या गणेशाचा दार शांत